एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं, सुखाचा संसार होता, एकत्र कुटुंब होतं. असे सगळेजण एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होते. पण मात्र लग्न झालेलं असून सुद्धा ती जी महिला आहे, त्या महिलेला घरामध्येच असणाऱ्या तिच्या दीरासोबत प्रेम संबंध निर्माण झाले होते. दीराचाच नाद लागला होता. पण मात्र जेव्हा जेव्हा घरी कोणी नसायचं तेव्हा तेव्हा ती महिला दीरासोबत मोठ्या प्रमाणात बोलत होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला सुद्धा जात होती. पण मात्र घरच्यांना याच्यावर काहीही संशय आला नाही. पण मात्र बघता बघता या दोघा जणांचं प्रेम प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की त्या विवाहित महिलेनं दीरासोबतच पळून जायचं ठरवलं. आता या महिलेला 2 लेकरं सुद्धा झाले होते. मात्र तरी सुद्धा तिनं कोणाचाही विचार केला नाही. ती दीरासोबतच दुसऱ्या ठिकाणी पळून गेली आणि त्या ठिकाणीच राहत होती. आता ज्या ठिकाणी ती दीरासोबत राहत होती त्या ठिकाणी सुद्धा तो दीर गाडी चालवायचं काम करायचा, वेगवेगळ्या गावामध्ये फिरायचा. तेव्हा ती घरामध्ये एकटीच असायची. तेव्हा सुद्धा ही त्या ठिकाणी एकटी राहिली नाही. गावातल्या इतर तरुणांसोबत ही त्याच पद्धतीनं अनैतिक संबंधामध्ये अडकत गेली. एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, अशा वेगवेगळ्या लोकांसोबत ती नको ते कृत्य करू लागली. जेव्हा तिच्या नवऱ्याला ही संपूर्ण माहिती मिळाली तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक जागृती नावाची महिला आहे. तिचं लग्न सुखदेवगिरी नावाच्या पुरुषासोबत झालेलं होतं. लग्नानंतर दोघा जणांचा सुखी संसार सुरू होता. पण मात्र सुखदेवला एक भाऊ होता, त्याचं नाव शांतिगिरी होतं. अशा पद्धतीने सगळेजण एकत्र राहत होते. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र ही जी जागृती आहे या जागृतीला त्या शांतिगिरीचा नाद लागला होता, म्हणून ती त्याच्यासोबत नको ते कृत्य करत होती. त्याच्यासोबतच प्रेम संबंधामध्ये अडकलेली होती. तिने तिच्या नवऱ्याचा, लेकराचा, कोणाचाही विचार केला नाही आणि एक दिवस ती तिच्या दीरासोबतच त्या ठिकाणाहून पळून गेली आणि दुसऱ्या एका ठिकाणी राहू लागली. आता हा जो शांतिगिरी पुरुष आहे, त्या महिलेचा दीर आहे, हाच तिचा आता नवरा झालेला होता. नवरा बायकोसारखे दोघं जण एका ठिकाणी रूम घेऊन राहत होते. मग त्या ठिकाणी राहत असताना घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी, घर चालवण्यासाठी तो जो शांतिगिरी आहे तो त्या ठिकाणी ट्रक चालवायचं काम करायचा आणि ट्रक घेऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरायचा. मग या सगळ्या गोष्टींसाठी त्याला मोठा टाइम लागायचा. कधी 2-2 दिवस, कधी 4-4 दिवस, कधी 8-8 दिवस तो घराच्या बाहेर असायचा. तर ती जी जागृती आहे ती घरामध्ये एकटीच असायची. मग एकटी असल्यामुळं तिला अजून काही त्या ठिकाणी तरुणांचा नाद लागलेला होता. ती त्यांच्या संपर्कात आली होती आणि त्यांच्यासोबत सुद्धा नको ते कृत्य करत होती. आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्यांमध्ये हीच चर्चा सुरू झाली होती. म्हणून ती महिला अशा पद्धतीनं करत होती. एक दिवस तो जो शांतिगिरी आहे त्याचा जो मित्र आहे, जो ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्यासोबतच काम करतो, तो त्याला म्हणला की मला सुद्धा खोली पाहिजे, रूम पाहिजे, तुझ्या आजूबाजूला परिसरामध्ये कुठं असेल तर सांग, म्हणजे आपल्याला जायला यायला सोपं होईल. मग शांतिगिरी म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्या बाजूलाच एक रूम रिकामी आहे, तू त्या ठिकाणी राहू शकतो, मी त्या ठिकाणी विचारपूस करतो. असं म्हणल्यानंतर शांतिगिरीनं त्याच्या मित्राला, त्याचं नाव जो भरत आहे, त्याला त्या ठिकाणी रूम घेऊन दिली आणि ते दोघं जण आता शेजारी शेजारी राहू लागले. पण मात्र तो जो भरत आहे आणि हा जो शांतिगिरी आहे, या दोघा जणांची ड्युटी वेगवेगळी असायची. कधी हा कामावर जायचा तर कधी तो कामावर जायचा, कधी तो कामावर जायचा तर कधी हा कामावर जायचा. असं करत असल्यामुळं कोणीतरी एक जण घरी राहत होता. आणि जेव्हा जेव्हा शांतिगिरी ट्रकवर दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या राज्यामध्ये जायचा तेव्हा त्याचाच मित्र भरत हा त्याच्या बायकोसोबत त्याच ठिकाणी नको ते कृत्य करायचा. आता यांचं हे प्रेम प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर शांतिगिरीला त्याची माहिती मिळाली. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तिला जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा मात्र या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीचा वाद निर्माण झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की ती जी बायको आहे जागृती, तिनं आणि तिचा जो प्रियकर आहे भरत नावाचा,
या दोघा जणांनी शांतिगिरीचाच काटा काढायचं ठरवलं आणि जवळच्याच एका मित्राला 25,000 रुपयाची सुपारी दिली त्याला ठार करण्यासाठी. आता 25,000 रुपयाची सुपारी दिल्यानंतर एक दिवस तो त्याला ठार करण्यासाठी मध्यरात्री त्याच्या घरामध्ये गेला. तेव्हा तो त्या ठिकाणी गाढ झोपलेला होता, जणू काही तो त्या ठिकाणी मरूनच पडलेला आहे. मग तो जो सुपारी घेऊन आलेला जो तरुण आहे, त्याचं नाव युसुफ आहे, तो त्या ठिकाणी ठार करायला गेल्यानंतर त्याला तो शांतिगिरी असा निपचिप पडलेला दिसला आणि त्याचाच मित्र तो असल्यामुळं त्याने त्याला ठार करण्याची हिंमत केली नाही. त्याच अवस्थेमध्ये त्याचा फोटो काढला, त्याच्या बायकोला आणि त्या प्रियकराला पाठवला आणि सांगितलं मी त्याचा काटा काढलेला आहे, 25,000 रुपये द्या. आता या दोघा जणांनी त्याला 25,000 रुपये दिले, ते पैसे घेतले आणि तो फरार झाला. आता या दोघा जणांना वाटलं की यांनी त्या शांतिगिरीला ठार केलेलं आहे, आपलं सगळं काही सुरळीतपणानं झालेलं आहे. पण आता जेव्हा दुसऱ्या दिवशी हे दोघं जण घरी गेले तेव्हा तो मस्तपैकी त्या ठिकाणी त्यांना चहा पिताना दिसला. तेव्हा यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याला सुद्धा मोठा धक्का बसला की हे दोघं जण नेमके सोबत कसं काय आणि कुठं गेले होते. पुन्हा या दोघा जणांमध्ये वाद झाला, परंतु गोड गोड बोलून त्यांनी त्या ठिकाणी वाद मिटवला आणि अखेर या दोघा जणांनी भरतनं आणि त्या जागृतीनं मिळून तो जो नवरा आहे शांतिगिरीचा त्याचा काटा काढायचं ठरवलं आणि अखेर या दोघा जणांनीच त्याचं उशीनं तोंड दाबून त्याचा जीव घेतला आणि तोंड दाबून जीव घेतल्यानंतर त्याचा मृतदेह तिसऱ्या एका प्रियकराच्या मदतीनं एका कालव्यामध्ये नेऊन फेकला, एका कॅनलमध्ये टाकला. आता त्या ठिकाणी टाकल्यानंतर मृतदेह वाहून वाहून काही अंतरावर गेला. पोलिसांना तो मृतदेह आढळला. पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला, तपास लावला आणि एका खबऱ्यानं माहिती दिली, तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघड झाला आणि उघड झाल्यानंतर त्या महिलेला ताब्यात घेतलं, तिचा जो प्रियकर आहे त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला की एकाच महिलेनं 4-5 प्रियकरांसोबत मिळून कशा पद्धतीनं नवरा सोडून दिरासोबत पळून गेली आणि त्याचाच काटा काढला, अशा पद्धतीचं प्रकरण समोर आलं. त्याच्यामुळं ही जी महिला आहे किती शातीर आहे आणि ती तिच्या वासनेपोटी काय काय करू शकते हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.